तुमच्या आमच्या गोष्टींमध्ये ही गोष्ट आहे गौरवाची. एक फ्रेंच व्यक्ती, याला देवाची देणगी होती, याची वाणी मधुर होती, ह्याचं वक्तृत्व हे चांगल्या पद्धतीचं होतं, चांगला वक्ता हा होता. तो धार्मिक वृत्तीचं प्रवचन करायचा आणि प्रवचनात तो लोकांचे हित मांडायचा, लोकांना चांगले वागावे, चांगले राहावं यासाठी तो प्रवचन करायचा. प्रवचन झाल्यावर लोक त्याला येऊन भेटायचे, चांगलं प्रवचन झालं, तुम्ही छान बोललात असं त्याला म्हणायचे, त्याला बरं वाटायचं. पण एके दिवशी त्याच्या घरी लोक येतात आणि ते लोक म्हणतात की आम्हाला तुमचा गौरव करायचा आहे, तुम्ही गौरवास पात्र आहात. तेव्हा तो व्यक्ती त्या लोकांना म्हणतो की माझा गौरव तेव्हाच होईल जेव्हा माझ्या प्रवचनामुळे लोक सुधारतील, लोक चांगलं वागतील, चांगलं राहतील, तेव्हाच माझा गौरव झाला असं मी समजेन. आणि त्यांनी गौरव न घेण्यास सांगितलं. मी गौरव घेणार नाही असा हा प्रवचनकार. म्हणून चांगले वागा, चांगले राहा, चांगल्या वागण्यामुळे आपला गौरव होईल.